गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, ज्यात ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येणार असं त्यांनी म्हटलं होतं। या सगळ्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आणि ठाकरे गटाच्या खासदारांना पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली। या पत्रकार परिषदेला अरविंद सावंत यांनी सुरुवात केली। त्यावेळी त्यांनी आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाहीये, फोन आल्याच्या बातम्या या खोट्या आहेत आणि चढ उतार होऊ द्या, आम्ही 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच राहणार असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं। आता जर कोणी पक्षप्रवेशच करणार नसेल तर अशा बातम्या आल्या कुठून असा प्रश्न उपस्थित होतो। याचं उत्तर सुद्धा याच पत्रकार परिषदेतून मिळालं। बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेला अन्याय, मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्यावर नरेंद्र मोदी आवाज काढत नाहीत आणि अमेरिकेतून आपल्या लोकांना बेड्या ठोकून देशात आणलं गेलं, हे सगळं नागरिकांच्या नजरेस पडू नये म्हणून अशा बातम्या पसरवत असल्याचं सांगण्यात आले।